माझ्या हातामध्ये हे जे घुबडाचं चित्र तुम्ही बघताय, ते घुबड खऱ्या अर्थानं अशुभ मानलं जातं. म्हणजे घुबड घरी आलं की अशुभ काहीतरी संकेत आहेत किंवा घुबड दिसलं की बाहेर पडू नये, असे काहीतरी अशुभ गोष्टी आपण मानतो. परंतु ह्या घुबडाची पर्यावरणासाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी किती महत्त्वाची त्याची कामं आहेत, तो किती महत्त्वाचा एक पक्षी आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. आणि आपल्यासोबत संतोष दळवी सर आहेत, जे की पक्षी अभ्यासक आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात आधी मला एक सांगा की घुबड आणि जे आपण अशुभ संकेत मानतो, ते नेमकं अशुभ का मानलं जायचं आणि काय त्याच्या मागची थिअरी आहे? घुबड हा निशाचर पक्षी आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याकडे पहिल्यापासून असं ठरलं की काही संकेत दिवसा सज्जन लोक फिरतात, रात्रीचे भूतं खेतं किंवा वाईट प्रवृत्ती ज्या असतात त्या रात्रीच्या बाहेर पडतात आणि मग त्यातून हा निशाचर असलेला पक्षी आहे तो या वादामध्ये सापडला. दुसरा त्याच्यामधला भाग आहे की याचा जो आवाज आहे रात्रीचा, तो जरा थोडासा कर्कश येतो आणि त्याच्यामुळे मग अनेक ठिकाणी याच्याविषयीच्या वेगवेगळ्या दंतकथा निर्माण होत गेल्या. त्या दंतकथा पसरत गेल्या आणि त्या पसरत गेल्यामुळे घुबडाला सगळीकडे वाईट समजत गेले. उदाहरणार्थ लहानपणी तुम्ही सगळ्यांनी एक दंतकथा ऐकली असेल, जर घुबड घरावर बसलं तर घरातलं माणूस मरतं वगैरे. या कथा एका कानातून दुसऱ्या कानात, दुसऱ्या कानातून तिसऱ्या कानात अशाच जात गेल्या आणि त्याच्यामुळे मग घुबडाला आपल्याकडे अशुभ मानायला लागलं. वास्तविक पाहता जर तुम्ही काशीला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हे महालक्ष्मीचं वाहन आहे, पण आपल्याकडे त्याला अशुभ समजलं जातं. अशुभ समजलं जातं. दिवाळीच्या कालखंडामध्ये घुबडाच्या मोठ्या प्रमाणामध्ये हत्याही होतात लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी. म्हणजे हा किती विरोधाभास आहे बघा. जे लक्ष्मीचं वाहन आहे तेच जर तुम्ही मारलं तर तुम्हाला लक्ष्मी मिळेल का? तर नाही मिळणार. तरीसुद्धा घुबडाची हत्या केली जाते लक्ष्मी मिळावी म्हणून. म्हणजे दोन विरोधी भूमिका तुम्हाला या ठिकाणी लोकांच्या सुद्धा पाहायला मिळतील. आता आपण महाराष्ट्रीयन लोक प्रामुख्यानं शेतकरी वर्ग आहे. मग हा शेतीसाठी घुबड तुम्हाला काय करतं? तर घुबडांमध्ये ज्या काही प्रजाती आहेत, महाराष्ट्रामध्ये साधारण 16-17 प्रजाती आपल्याला सापडतात प्रामुख्याने आणि भारतामध्ये 32-33 प्रजाती घुबडांच्या सापडतात. यातलं बारनाऊल जे घुबड आहे त्याचं नावच तुम्ही पाहिलं तर बार्न म्हणजे गव्हाण. आधी आपण हे जे फोटो आहेत याच्या जाती कुठल्या ते हे करू. आता हा जो फोटो दिसतोय आता कॅमेऱ्यात आपल्याला दाखवा, ही कुठली जातीचं? आता हे तुमच्या समोर जे दिसतंय ते मॉटल्ड वूड आऊल म्हणजे रक्तलोचन घुबड आहे. याचे जर तुम्ही डोळे पाहिले तर डोळ्याची जी काठ आहे ते डोळ्याची काठ साधारणपणे रक्तासारखी लालसर आहे, म्हणून याला रक्तलोचन घुबड असं म्हटलं जातं. ही एंडेमिक स्पीसीज आहे. एंडेमिक स्पीसीज म्हणजे ती जगात तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार नाही, फक्त भारतात सापडते. म्हणजे एखाद्या अमेरिकेच्या माणसाला जर हे घुबड पाहायचं झालं तर त्याला भारतात यावं लागेल, भारतात आल्यानंतरच हे पाहावं लागेल. आणि अशी एंडेमिक स्पीसीज आमच्या परिसरामध्ये सापडते. खऱ्या अर्थानं हे फार अभिमानाचं, आनंदाचं तालुक्याच्या पिसावरे गावाला भूषणावं अशी ही गोष्ट आहे. आणि मग ही घुबडं जी आहेत, ही घुबडं ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी साधारण 2, 3, 4 पिल्लांना जन्म देतात. आणि मग ती पिल्लं जी आहेत ती पिल्लं प्रामुख्यानं उंदीर खातात. मग जर तुम्ही विचार केला तर एका पिल्लाला 1 उंदीर रोजचा, तर समजा 4 पिल्लांना 4 उंदीर रोजचे लागले, असं जर ते महिन्याचा हिशोब केला तर ते एक फॅमिली 100 उंदीर खाते. म्हणजे तसा तुमचा एक साप एकदा उंदीर खाल्ल्यानंतर 8 दिवस परत काही खात नाही, पण ही फॅमिली रोज जर म्हणली तरी 100 उंदीर खाते. मग महिन्याचा घुबडाला रोज 1 उंदीर लागतो का? पिल्लाला 1 रोज उंदीर लागतो. म्हणजे एवढं त्यांची भूक जास्त? हां, एवढी भूक जास्त आहे. आणि मग त्याच्यामुळे साधारण उंदरांची फॅमिली शेतीला मदत करणारी फॅमिली असं आपण म्हणू शकतो. साप जसा शेतकऱ्याचा मित्र आहे तसं घुबड हे सुद्धा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र आहे. आणि हे शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयी ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी सोडून घुबडांचं कन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी मोठी झाडं आहेत ती मोठी झाडं टिकवली पाहिजेत. आता हा जो दुसरा फोटो आहे हा कुठली जात आहे घुबडाची? ही जी प्रजाती आहे तुमच्याकडे याचा चेहरा पाहिला तुम्ही, बदामी चेहरा तुम्हाला दिसेल. बारनाऊल आहे, याला मराठीमध्ये गव्हाणी घुबड असं म्हणतात. गव्हाण म्हणजे ज्या ठिकाणी आपण धान्य साठा करतो. म्हणजे नाव ठेवताना सुद्धा मराठीतलं किती सुंदर नाव ठेवलेलं आहे. गव्हाणी घुबड म्हटलंय त्याला, कारण हे गव्हाणीचं रक्षण करतं. म्हणजे काय, तुमच्या धान्याचं रक्षण करतं. धान्य खातं कोण प्रामुख्यानं चोरून? तर उंदीर खातं. मग उंदीर मारणारा हा पक्षी आहे आणि म्हणून मग याला गव्हाणी घुबड असं म्हटलंय. साधारणपणे 7 पिल्लं 8 पिल्लं जन्म देतं आणि त्याच्यामुळे मग तेवढ्याच प्रमाणात या फॅमिलीला उंदीरही लागतात. त्यामुळे हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हा जो आहे हे तुमच्या समोर दिसतंय ते थोडंसं रागीट असं आऊल आहे. याला
युरेशियन ईगल आऊल असं म्हटलं जातं किंवा शृंगी घुबड असं म्हणतात. म्हणजे हे थोडंसं इतर घुबडांच्या मानानं रागीट असं घुबड आहे. जर तुम्ही याच्या हॅबिटॅटच्या जवळपास कुठं गेलात तर हे मोठमोठ्यानं आवाज करतं आणि तुम्हाला इशारा देतं की इथे मी राहतोय, तुम्ही या भागामध्ये येऊ नका. आणि जरी समजा तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हे तुमच्यावर अटॅक पण करू शकतं. अशा पद्धतीच्या अनेक घटना झाल्यात. फोटोग्राफर्स लोक जवळून फोटो घेण्यासाठी जेव्हा घरट्यांकडे जातात तर तेव्हा हे घुबड त्याच्यावर हल्लाही करू शकतं. म्हणजे थोडंसं बिनधास्त प्रकारचं घुबड आहे. तर आता अशा तुम्ही सांगितलं की शेतीमध्ये उंदीर खातात म्हणून हे शेतीसाठी महत्वाचा एक प्राणी, पण पर्यावरणासाठी एकंदर जी इकोसिस्टीम डेव्हलप होत असते तर त्यासाठी याचं काय योगदान आहे, असं काही आहे याबद्दलचे मत? कुठलाही पर्यावरणाचा घटक जेव्हा आपण विचारात करतो ना, त्याचं अन्नसाखळीतलं महत्त्व काय आहे यावर तो घटक किती महत्त्वाचा हे ठरतो. आपल्याकडे उंदरांची संख्या प्रचंड वाढते आणि ती कंट्रोल करायला काहीच नाही आहे साधन तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही उंदरांची संख्या कंट्रोल करणार कशी हा फार मोठा प्रश्न आहे. मग निसर्गामध्येच या गोष्टी आहेत. त्यातला हा एक मोठा कंट्रोलर आहे. उंदरांच्या संख्येवरचा आळा बसवणारा हा मोठा कंट्रोल आहे. म्हणून अन्नसाखळीमध्ये याचं जे स्थान आहे ते स्थान फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही घुबडांची संख्या कमी केली तर उंदरांची संख्या आपोआप वाढणार. उंदरांची संख्या वाढली की तुमचं शेतीचं उत्पन्न फार कमी होणार आणि शेतीचं उत्पन्न कमी झालं की महागाई वाढणार. म्हणजे हे सगळं रिलेटेड एकमेकांवर आधारित असलेली साखळी आहे. आणि असे पर्यावरणामध्ये असे कुठले पक्षी आहेत की जे खूप महत्वाचा रोल प्ले करतात पर्यावरणासाठी आणि शेतीसाठी मुख्यत्वे? असं तुम्हाला एका दुसऱ्या पक्षाचं नाव घेता येणार नाही, कारण प्रत्येक पक्षीच महत्त्वाचा असतो. म्हणजे वडाची बी जर तुम्ही पाहिली बारकाईनं, वडाचं झाड तुम्ही लावलं तर ते फार क्वचित जगतं, परंतु जर ते पक्षाच्या विष्ठेमधून आलं तर ते जगतंच. दगडावर जरी पडलं तरी ते जगतं. म्हणजे जुन्या इमारती पाहिल्या तुम्ही, अगदी दगडाची इमारत असते परंतु त्या फटीतून वडाचं झाड आलेलं असतं, उमराचं झाड आलेलं असतं. म्हणजे पक्ष्यांचं झाडं लावण्यासाठी फार महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा त्यांच्या विष्ठेतून बिया पडतात तेव्हा खऱ्या अर्थानं एक नैसर्गिक जंगल तयार होतं. म्हणजे पक्षी अन्नसाखळीमध्ये पण महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याचबरोबर ते जंगल निर्माण करण्याचं पण फार महत्त्वाचं काम करतात. आपल्या शेतीच्या दृष्टीनं जर तुम्ही पक्ष्यांचा विचार केला तर शेतातल्या उत्पादनावर म्हणजे पिकावर थोडक्यात आपण म्हणूया जी कीड असते ती कीड खाण्याचं काम हे पक्षी करतात. म्हणजे हे नॅचरल पेस्ट कंट्रोलर आहेत. म्हणजे तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात पक्षी असतील तर तुम्हाला कीटकनाशकं मारायची सुद्धा गरज पडणार नाही. अशा पद्धतीनं तुमची हेल्प करणारी ही पक्ष्यांची प्रजाती. बरोबर. आता आपण हे जे बघितलं घुबड, हे घुबड अशुभ मानलं जातं, पण घुबडासोबतच निसर्गामध्ये असे अनेक पक्षी आहेत की जे निसर्गाला, पर्यावरणाला, शेतीला खऱ्या अर्थानं खूप चांगला आधार देणारे असतात. कारण ही एक साखळी आहे, निसर्गाची साखळी, ते एकमेकावरती अवलंबून असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या रंजक गोष्टी आपण सर्वांनी, शेतकऱ्यांनी असतील किंवा लोकांनी समजून घेणं गरजेचं असतं. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.